हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 5th लेसन कोऑर्डिनेट जॉमेट्रीमधील प्रॅक्टिस सेट 5.3 मधील क्वेश्चन नंबर 6 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन 6 काय दिला आहे. फाइंड के इफ आर 1,-1 एस -2, के. आपल्याला आर आणि एस हे दोन पॉईंट्स दिलेले आहेत आणि या दोन पॉईंट्सचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. अँड स्लोप ऑफ लाईन आर एस इज -2. आणि या दोन पॉईंट्समधून पास होणारी जी लाईन आहे लाईन आर एस, त्याचा स्लोप आपल्याला दिलेला आहे -2 आहे. आणि आपल्याला ह्या एसचा जो वाय कोऑर्डिनेट आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे, म्हणजेच केची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. तर प्रथम आपण एक्झाम्पल समजून घेऊ. आता ही जी लाईन आर एस आहे, या लाईन आर एसचा आपल्याला स्लोप दिलेला आहे. स्लोप किती आहे? -2 आहे. या लाईनचा स्लोप -2 आहे. आणि आपल्याला आर आणि एस हे जे दोन पॉईंट्स आहेत या दोन पॉईंट्सचे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले आहेत. आरचे कोऑर्डिनेट्स काय आहेत? 1,-1 आणि एसचे कोऑर्डिनेट्स काय आहेत? -2, के. आणि आपल्याला या केची व्हॅल्यू काय करायची आहे? फाइंड करायची आहे. आता आरचे कोऑर्डिनेट्स आपण x1, y1 कन्सिडर करू. एसचे कोऑर्डिनेट्स आपण x2, y2 कन्सिडर करू आणि स्लोपचा फॉर्म्युला यूज करून एक्झाम्पल सॉल्व करू. लेट आरचे कोऑर्डिनेट्स काय आहेत पहा? 1,-1 इज इक्वल्स टू आरचे कोऑर्डिनेट्स आपण x1, y1 कन्सिडर करू. एसचे कोऑर्डिनेट्स काय आहेत पहा? -2, के. एसचे कोऑर्डिनेट्स आपण x2, y2 कन्सिडर करू. आणि आपल्याला स्लोप ऑफ लाईन आर एस दिलेला आहे. स्लोप ऑफ लाईन आर एस इज इक्वल्स टू -2. आता आपण स्लोपचा फॉर्म्युला यूज करून एक्झाम्पल सॉल्व करू. स्लोप ऑफ लाईन आर एस इज इक्वल्स टू, स्लोपचा फॉर्म्युला काय? y2 - y1 अपॉन x2 - x1. आता स्लोप ऑफ लाईन आर एस आपल्याला दिलेला आहे. किती आहे? -2 लिहू आपण. इज इक्वल्स टू y2 - y1. आता y2 किती आहे पहा? के मायनस y1. y1ची व्हॅल्यू किती आहे? -1 आपण ब्रॅकेटमध्ये लिहू अपॉन x2 - x1. x2ची व्हॅल्यू किती आहे? -2 मायनस x1. x1ची व्हॅल्यू किती आहे? 1. -2 इज इक्वल्स टू, आता इथे मायनस काय होईल? प्लस. के प्लस 1 अपॉन -2 - 1 किती येईल? -3. आता हे -3 आपण या साईडला घेऊ. इथे काय आहे? डिव्हाइड आहे. या बाजूला आल्यानंतर मल्टिप्लाय होईल. -2 इंटू -3 इज इक्वल्स टू के प्लस 1. आता -2 इंटू -3 किती येईल? +6 येईल. 3 2 जार 6, मायनस प्लस होईल. 6 इज इक्वल्स टू के प्लस 1. आता हे 1 आपण या साईडला घेऊ. येथे प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. देअरफॉर के इज इक्वल्स टू, हे 1 या बाजूला आल्यानंतर काय होईल? मायनस, म्हणजे 6 - 1 होईल. 6 - 1. देअरफॉर के इज इक्वल्स टू 6 - 1 किती मिळेल आपल्याला? 5. म्हणजेच केची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? 5 मिळाली. खाली आन्सर लिहू आपण. देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ के इज 5. अशा प्रकारे हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. एक्झाम्पल 7 पहा. फाइंड के इफ बीचे कोऑर्डिनेट्स काय आहेत पहा? के, -5. सीचे कोऑर्डिनेट्स काय आहेत? 1,2 अँड स्लोप ऑफ लाईन इज 7. आता आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे पहा. आता आपल्याला पॉईंट बी आणि पॉईंट सीचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि या दोन पॉईंट्समधून पास होणारी जी लाईन आहे त्या लाईनचा स्लोप आपल्याला दिलेला आहे. किती आहे? 7. आणि आपल्याला या केची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. म्हणजेच लाईन बी सीचा स्लोप आपल्याला दिलेला आहे. किती आहे? लाईन बी सीचा स्लोप 7 आहे. आणि आपल्याला पॉईंट बी आणि पॉईंट सीचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. बीचे कोऑर्डिनेट्स काय आहेत? के, -5 आणि सीचे कोऑर्डिनेट्स काय आहेत? 1,2. आता आपण बीचे कोऑर्डिनेट्स x1, y1 कन्सिडर करू आणि सीचे कोऑर्डिनेट्स x2, y2 कन्सिडर करू आणि स्लोपचा फॉर्म्युला यूज करून एक्झाम्पल सॉल्व करू. लेट बी
बीचे कोऑर्डिनेट्स काय आहेत के कॉमा -5. बीचे कोऑर्डिनेट्स आपण x1 y1 कन्सिडर करू. सीचे कोऑर्डिनेट्स काय आहेत 1,2. सीचे कोऑर्डिनेट्स आपण x2 y2 कन्सिडर करू. एल आता x1 ची व्हॅल्यू काय येईल के. y1 ची व्हॅल्यू काय येईल पहा -5. x2 ची व्हॅल्यू काय येईल 1. y2 ची व्हॅल्यू काय येईल 2. आणि आपल्याला स्लोप ऑफ लाईन दिलेला आहे. स्लोप ऑफ लाईन BC दिलेला आहे. स्लोप ऑफ लाईन BC इज इक्वल्स टू 7. मग आपण स्लोपचा फॉर्म्युला यूज करून एक्झाम्पल सॉल्व करू. स्लोप ऑफ लाईन BC इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय आपला स्लोप काढण्यासाठी y2 - y1 अपॉन x2 - x1 इज इक्वल्स टू y2 - y1. y2 किती आहे पहा 2 मायनस y1 ची व्हॅल्यू काय आहे -5 आपण ब्रॅकेटमध्ये देऊ अपॉन x2 - x1. x2 ची व्हॅल्यू किती आहे 1 मायनस x1 ची व्हॅल्यू किती आहे k. आता स्लोप ऑफ लाईन BC किती दिलेला आहे आपल्याला 7. इथे काय 7 इज इक्वल्स टू आता इथे मायनस मायनस काय होईल प्लस 2 + 5 अपॉन 1 - k. आता हे 1 - k आपण या साईडला घेऊ. येथे डिवाइड आहे या बाजूला आल्यानंतर मल्टिप्लाय होईल. 7 × 1 - k इज इक्वल्स टू 2 + 5 किती 7. आता हे 7 आपण या साईडला घेऊ. येथे मल्टिप्लाय आहे या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. म्हणजेच 1 - k इज इक्वल्स टू 7 अपॉन 7. येथे भाग घालू आपण 7 × 1 = 7 7 × 1 = 7. Therefore 1 - k इज इक्वल्स टू 1. आता हे 1 आपण या साईडला घेऊ. येथे प्लस साईन आहे काय नाही म्हणजे येथे प्लस साईन आहे 1चं या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. Therefore -k इज इक्वल्स टू 1 - 1. Therefore -k इज इक्वल्स टू 1 - 1 किती 0. Therefore k इज इक्वल्स टू 0. म्हणजेच आपल्याला k ची व्हॅल्यू काय मिळाली 0 मिळाली. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.